students. Now in this video I am going to help you to solve the questions from English workshop of the poem We Shall Overcome. In the previous video I have taught you about that poem, and I have explained the meaning of that poem also in that video. So today I am going to help you to solve the questions from English workshop. So here you can read first question, sing the song. So how you have to sing that song? I have showed that singing in the previous video. You can visit that video. Also I have shared one link of that singing poem, okay, in the description. Now question number 2, I am reading that question. Each line in the poem tells you something about the people singing it. Read the sentences in column A and write the appropriate lines in column B. मित्रांनो, प्रत्येक कवितेचं हे वैशिष्ट्य असतं की कवितेची ओळ जरी आपल्याला लहान दिसत असेल, कमीत कमी शब्द त्या ठिकाणी मांडलेले असतील, तरी त्या शब्दांच्या मध्ये सांगण्याचं जी त्यांचा प्रभाव असतो तो खूप मोठा असतो. त्या शब्दांमधून कवीला खूप काही सांगायचं असतं, परंतु त्याचे विचार त्या ठिकाणी सीमित केलेले असतात थोड्याशा शब्दांमध्ये. म्हणून या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला ती सवय व्हावी कविता वाचनाची की कवितेची ओळ नेमकी सांगते काय याची सवय व्हावी, म्हणून हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. यू हॅव टू थिंक अपॉन दोज लाईन्स, ओके, विच लाईन्स आर इन द पोएम. So here is the what the line tells us. This you can read here. What the line tells us. की प्रत्येक ओळ काय सांगते हे आपल्याला शोधायचे, परंतु इथे त्यांनी काय केलंय, त्या ओळीने काय सांगितलं हे याचा अर्थ दिलेला आहे. आता या अर्थावरून आपल्याला हे विधान कोणती ओळ सांगते याकडे आपल्याला जायचंय पहा. ओके, सो आय एम रीडिंग फर्स्ट. द पीपल हॅव टू सफर मेनी हार्डशिप्स टुडे. की आजही लोकांना खूप संकटांना सामोरं जावं लागतं. हॅव टू सफर, त्रास होत असतो या अडचणींचा, असं सांगितलेलं आहे. तर मग हे कोणत्या लाईनमधून आपल्याला सांगण्यात येत आहे? वी शॅल ओव्हरकम. आता आपल्याला या ओळीवरून आपल्या असं लक्षात येतं आहे की आपल्याला काय करायचं आहे, वी शॅल ओव्हरकम. हे जी संकट आहेत या संकटांना आपल्याला सामोरं जायचं आहे, यांच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलंय द लाईन वी शॅल ओव्हरकम टेल्स अस दॅट द पीपल हॅव टू सफर मेनी हार्डशिप्स टुडे. ओके, नाउ नेक्स्ट. दे डू नॉट हॅव इक्वल स्टेटस अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ अदर पीपल इन सोसायटी टुडे. या ठिकाणी असं सांगितलंय की दे डू नॉट हॅव इक्वल स्टेटस, की बा जी आर्थिक किंवा सामाजिक जी काही समानता हवी ती समानता या ठिकाणी दिसून येत नाही. फ्रेंडली रिलेशन्स नाही, मैत्रीपूर्ण संबंध नाहीत विथ अदर पीपल्स, इतरांच्या बरोबर, तर हे सोसायटीमध्ये दिसून येतं. मग आता हे आपल्याला कोणत्या ओळीतून लक्षात येत आहे की बा आम्ही याच्यावर ओव्हरकम करणार आहोत, याच्यावर आम्ही विजय मिळवणार आहोत. तर हे आपल्याला दिसून येतं विल वॉक हँड इन हँड, की आम्ही हातात हात घालून पुढे जाणार आहोत. ही तुम्हाला लाईन तिथे लिहायची आहे, विल वॉक हँड इन हँड. ओके, नाउ नेक्स्ट. अक्षर या ठिकाणी व्यवस्थित येत नाही लिहिता, परंतु तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे. अदर पॉवरफुल पीपल आर ट्राईंग टू फ्रायटन द पीपल सिंगिंग द पोएम. ही कविता जे गात आहेत, आता कविता गाणे म्हणजे ही कविता जगणं, तर ह्या कविता जगण्याचा प्रयत्न करणारे जी लोक आहेत त्यांना काय करतात, काही लोक काय करतात, जे पॉवरफुल असतात पीपल, ते पीपल काय करतात, धमकावतात, त्यांना भीती दाखवतात. मग हे कोणत्या ओळीवरून आपल्या लक्षात येते की असंही काही ठिकाणी आहे की पॉवरफुल पीपल दे आर फ्रायटनिंग टू दोज पीपल हू आर सिंगिंग धिस पोएम. ओके, सो इफ वी सी इन द पोएम अँड इफ वी रीड द सम लाईन्स, दोज we are not afraid. There is one line you can see in the poem. We are not afraid. We are not afraid.
वी आर नॉट अफ्रेड टुडे. आज आम्ही घाबरत नाहीत असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. वी आर नॉट अफ्रेड. AFRAID. ओके, वी आर नॉट अफ्रेड. तर आम्ही घाबरत नाही या ओळीतून हे आपल्या लक्षात येतं की अशा पॉवरफुल जरी लोक असतील तरी आम्ही त्यांना घाबरणार नाही. सो नेक्स्ट लाईन्स. द पीपल सिंगिंग द सॉन्ग आर नॉट फ्री टुडे. ती लोक फ्री नाही आहेत. ही जे गाणं गात आहेत ही लोक फ्री नाहीत. हे कोणत्या लाईनवरून लक्षात येतं आपल्या? तर द ट्रूथ शाल मेक अस फ्री. मी पहिले 2-3 शब्द लिहितो. द ट्रूथ, TRUTH, ट्रूथ शाल मेक अस फ्री. ओके, तर यावरून आपल्या असं लक्षात येतं की हे लोक फ्री नाही आहेत, ते बंधनात आहेत, दडपणात आहेत. ठीक आहे, पुढचे लाईन पाहूया आपण. द पीपल सिंगिंग द सॉन्ग हॅव नो पीस टुडे. हे जे गाणं गात आहेत त्या लोकांना शांती नाही. हे कोणत्या लाईनवरून लक्षात येतं? वी शाल लिव्ह इन पीस, वी शाल लिव्ह इन पीस. आलं लक्षात? वी शाल लिव्ह, LIVE, लिव्ह इन पीस, PEACE. पीस म्हणजे शांतता. आम्ही शांततेत राहू असं त्यामध्ये आशा व्यक्त केलेली आहे आणि म्हणून आपल्याला हे उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. सो नाव क्वेश्चन नंबर 3. ओके, हां, क्वेश्चन नंबर 3. फाइंड आउट मोर अबाउट द सिव्हिल राईट मुवमेंट्स इन द USA. या ठिकाणी सिव्हिल राईट्स मुवमेंट विषयात तुम्हाला माहिती गोळा करायला सांगितली जास्त. यूज द इंटरनेट टू गॅदर द इन्फॉर्मेशन. इफ you have to gather all the information, maximum information about civil rights movement in the USA. If you Google these words, if you visit Google Chrome and if you type these words civil rights movement in the USA, you will get too much information about that movement and you have to find that. You can translate that material into Marathi also. Then first of all you have to write all the information, then you can write down that information in your notebook. Okay, and you will become familiar with civil rights movement. What was that movement? Okay, now question number 4. Find other inspiring songs associated with people's movements. You may list famous inspiring songs from your mother tongue and also from Hindi. तर हिंदी आणि मराठी भाषेतून तुम्हाला हे जी काही प्रेरक गीते आहेत, इन्स्पायरिंग सॉंग्स, हे तुम्हाला कलेक्ट करायचेत. यू हॅव टू कलेक्ट अबाउट 5 to 6 सॉंग्स. इफ यू आर गेटिंग मोर अँड मोर यू कॅन कलेक्ट देम ऑल्सो. सो आता ही गाणी कशासाठी? तर ही गाणी तुम्हाला माहीत व्हावीत. मराठीमध्ये काही गाणी लिहिलेली आहेत. लोकांच्या ठिकठिकाणी चळवळी झाल्या, त्यातून त्यांनी त्यांचे हक्क मिळवले. तर या सर्वांची तुम्हाला माहिती व्हावी आणि इन्स्पायरिंग सॉंग्स आहेत, तुम्हालाही त्यातून काही मिळावं म्हणून या गाण्यांचा संग्रह तुम्हाला करण्यासाठी हा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 2-3 गाणी मी सांगतो पहा. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. तर अशा पद्धतीची जी गाणी आहेत ती तुम्हाला कलेक्ट करायची आहेत. आणखी गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, कशा साई भिजविसी डोळे, उजळ तुझे बाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काल. अशा पद्धतीची जी काही मोटिवेशनल इन्स्पायरिंग सॉंग्स आहेत, हिंदीमध्ये आहेत, काही इंग्लिशमध्ये आहेत, तर ती तुम्हाला मिळवायचे आहेत. अँड ऑल द मटेरियल यू कॅन फाइंड ऑन गुगल. ओके, सो नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Note that many times do is used to show emphasis. म्हणजे तुम्हाला जोर द्यायचा असेल ना तर तिथे डूचा वापर केला जातो इंग्लिशमध्ये. एम्फेसिस म्हणजे जोरदारपणे मांडणे, शो, जोर. एक्झाम्पल, आय डू बिलीव्ह, मला नक्की विश्वास वाटतो. ठीक आहे. यू हॅव टू राईट 3 more sentences using
डू फॉर एम्पॅसिस. आता समजा मला एखादं गोष्ट वाचायची आणि मी ठरवलं मी निश्चित गोष्ट वाचील, तर मी ते वाक्य कसं म्हणाल, आय डू रीड दॅट स्टोरी. मी ती गोष्ट वाचणार आहे. आय डू रीड दॅट स्टोरी. आय डू कम. मला आलंच पाहिजे. आय डू कम. तर अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे. तुम्ही आणखी वाक्य तयार करायचे. क्वेश्चन नंबर 6. द वर्ड्स वी शाल शो फर्म रिझॉल्व टू डू समथिंग. रीड द प्लेज गिव्हन इन युअर टेक्स्ट बुक. Using your own ideas, write a few sentences beginning with I shall, we shall. ओके, तर आता या ठिकाणी प्रश्न समजून घेऊया. द वर्ड्स वी शाल काय दाखवते आपल्याला, शो फर्म रिझॉल्व. फर्म म्हणजे ठाम निर्धार, की एखादा प्रश्न धसास लावणे आपण जे म्हणतो, तर ते धसास लावण्यासाठी हा शब्द, त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी फर्म रिझॉल्वसाठी वी शाल वापरलेला आहे. टू डू समथिंग. ओके. रीड द प्लेज. तुम्हाला प्रतिज्ञा वाचायला सांगितली. प्लेज पहिल्या पानावर प्रतिज्ञा असते पहा पुस्तकाच्या, तर तुम्ही ती प्रतिज्ञा वाचायची आहे. गिव्हन इन युअर टेक्स्ट बुक. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ती प्रतिज्ञा दिलेली आहे. युझिंग युअर ओन आयडियाज, राईट अ फ्यू सेंटेन्सेस बिगिनिंग विथ आय शाल, वी शाल. तर तुमची स्वतःची आयडिया वापरा. युझिंग युअर ओन आयडिया, यू हॅव टू राईट अ फ्यू सेंटेन्सेस. काही शब्द म्हणजे काही वाक्य लिहायचे. तुम्हाला त्याची सुरुवात मात्र आय शालने झाली पाहिजे किंवा वी शालने झाली पाहिजे. तर अशा पद्धतीची वाक्य तुम्हाला निश्चितपणे करता येतील. आय होप यू कॅन मेक ऑल द सेंटेन्सेस स्टार्टिंग विथ आय शाल ऑर वी शाल, बिकॉज आय हॅव क्लिअर्ड दॅट यूज ऑफ वी शाल ऑर आय शाल. इट शो फर्म रिझॉल्व टू डू समथिंग. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. आय थिंक देर विल बी नो प्रॉब्लेम, बट इफ यू आर फीलिंग सम डिफिकल्टी टू write the answer of these questions, you can ask me, you can comment me. Most of the time you are not commenting me. You have to comment me, because I will get proper idea or proper information that do you like these explanations, or do you enjoying learning with me. So it is important to make a comment to me. Okay, thank you all of you for watching my video. Thanks once again. Okay, bye everyone.